अशोक खरात प्रकरणामध्ये आता एका IAS अधिकाऱ्यापाठोपाठ 2 वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा गोत्यात सापडण्याची शक्यता आहे। 2 महिला पोलीस अधिकारी खरातच्या संपर्कात होत्या अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। एक DCP तर दुसऱ्या ACP दर्जाच्या अधिकारी असल्याची माहिती आहे। आवडती पोस्टिंग मिळावी म्हणून त्यांनी या भोंदू अशोक खरातकडे धाव घेतली होती का असा सवाल आता उपस्थित होतोय। खरात सोबत काही आर्थिक व्यवहारही या अधिकाऱ्यांचे झालेले होते का याबाबत सुद्धा तपास होण्याची शक्यता आहे। आणि या दोन्ही महत्त्वाच्या घडामोडींसंदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। नाशिकचे आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। महेश, आणखीही काही धक्कादायक खुलासे या सगळ्या प्रकरणामध्ये होत आहेत। एकीकडे खरातचा मुलगा आता चौकशीसाठी येणार असल्याचंही समजतंय। मुलीला तर याआधीच बोलावलं गेलेलं होतं चौकशीला असं समजतंय। त्यात आता 2 वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा गोत्यात येऊ शकतात या सगळ्या प्रकरणात अशी देखील माहिती मिळते। महेश, काय अपडेट आहे? अजिंक्य, आपण बघितलं असेल तर अशोक खरात प्रकरणाची व्याप्ती आहे ती दिवसेंदिवस वाढताना आपल्याला बघायला मिळते। काल खरं तर या अशोक खरात प्रकरणामध्ये एका महिला IAS अधिकाऱ्याचा संबंध असल्याची जी माहिती आहे ती समोर आलेली होती। प्रशासकीय कामात तिने अनेक वेळा खरं तर अशोक खरातला मदत केलेली होती। त्या बदल्यात खरातने देखील त्याचं नेटवर्क वापरून तिला चांगली जी पोस्टिंग होती ती मिळवून दिलेली होती। आता या प्रकरणानंतर IAS अधिकाऱ्यापाठोपाठ आता 2 वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील गोत्यात सापडण्याची शक्यता आहे। त्याचं कारण म्हणजे 2 महिला पोलीस अधिकारी या खरातच्या संपर्कात असल्याची जी माहिती आहे ती सूत्रांनी व्यक्त केलेली आहे। एक DCP तर दुसऱ्या ACP दर्जाच्या या महिला अधिकारी आहे। आवडती पोस्टिंग मिळावी म्हणून त्यांनी अशोक खरातकडे धाव घेतलेली होती का याचा देखील सखोल चौकशी आहे। तपास जो आहे तो SIT कडनं केला जाणार आहे। तर रियाज बरोबर खरात सोबत काही आर्थिक व्यवहार त्यांनी केलेले आहे का याचा देखील जो तपास आहे तो SIT यंत्रणेकडनं केला जाणार आहे। तर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी आपण जर बघितलं असेल तर अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। 2 दिवस त्याची चौकशी केली। यानंतर मात्र तो गायब झाल्याची माहिती जी होती ती समोर आलेली होती ना। आता पुन्हा एकदा अशोक खरात याचा मुलगा हर्षवर्धन हा पुन्हा एकदा SIT पथकाच्या संपर्कात आलेला आहे आणि अशोक खरात याच्या मुलाची आणि मुलीची दोघांची आज चौकशी होणार असल्याची माहिती पुढे आलेली आहे। अशोक खरात याची मुलगी तृप्ता बाला आणि मुलगा हर्षवर्धन खरात या दोघांचीही आज SIT कडनं चौकशी केली जाण्याची शक्यता आहे। कारण आज अशोक खरातच्या पोलीस कोठडीचा शेवटचा दिवस आहे। उद्या अशोक खरातला न्यायालयात हजर केले जाणार आहे। त्यामुळे आजच्या पार्श्वभूमीवर खरं तर खरातच्या मुलींची चौकशी ही महत्त्वाची ठरणार आहे। एकूणच अशोक खरातची महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी SIT कडनं चौकशी आणि जाब नोंदवण्याचे प्रकरण सुरू असताना अनेक धक्कादायक बाबींचा जो खुलासा आहे तो पुढे येताना दिसतोय। IAS महिला अधिकाऱ्यापाठोपाठ आता पोलीस अधिकाऱ्यांचा याच्यामध्ये समावेश असल्याची माहिती आहे ती देखील समोर आलेली। या सगळ्या प्रकरणावर आज खरं तर संध्याकाळी SIT कडनं एक पत्रकार परिषद देखील घेण्यात येणार आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा सखोल बाबी आणि सखोल तपास जो आहे तो आणखीन पुढे येऊ शकतोय। अंजली दमानिया यांनी ज्या प्रकारे कॉल डिटेल्स जे होते ते माध्यमांसमोर आणलेले होते त्यावर देखील SITचं पथक जे आहे ते आज बोलू शकतंय। ठीक आहे महेश, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। अपडेट्स तुमच्याकडनं घेतच राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।